आकाशवाणी मुंबई, नेहा कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात 8 मतदारसंघात मतदान होणार असून कालच्या छाननीत एकूण 352 उमेदवारांपैकी 299 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्यात नांदेडमध्ये सर्वाधिक 66 अर्ज वैध ठरले आहेत. या टप्प्यात उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख 8 एप्रिल असून 26 एप्रिलला मतदान होणार आहे. वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघामध्ये प्राप्त झालेल्या 38 उमेदवारी अर्जांपैकी 18 अर्ज वैध ठरले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अभिजित राठोड यांचा अर्ज अवैध ठरला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार असतील असं भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. भाजपा पक्ष स्थापना दिनानिमित्त नागपुरात आयोजित कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. भारतीय जनता पक्ष हा देशातील सर्वात मोठा सदस्य असलेला, त्याचप्रमाणे सर्वात जास्त स्थानिक लोकप्रतिनिधी आणि आमदार असणारा पक्ष आहे. या पक्षात कधीच फूट पडली नाही, कारण या पक्षाचे कार्यकर्ते आत्मकेंद्री नाहीत, असं ते म्हणाले. भाजपा आज 44वा स्थापना दिन साजरा करत आहे. भाजप स्थापना दिनानिमित्त आज मुंबई पक्ष कार्यालयात मुंबई शहर अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. स्थापना दिनानिमित्त वांद्रे इथे बाईक रॅली काढण्यात आली. स्थापना दिनानिमित्त भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मतदानविषयक जनजागृतीसाठी जागतिक पातळीवरचा सर्वात मोठा कार्यक्रम आज नागपूरच्या कस्तुरचंद मैदानावर झाला. नागपूर महानगरपालिका आणि नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने झालेल्या कार्यक्रमात महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थितांना शपथ दिली. सुमारे 8,000 मतदारांनी मतदान करण्याची शपथ घेतली. लोकसभा निवडणुकीत मतदानाचं प्रमाण, विशेषतः महिला मतदारांचा सहभाग वाढावा यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. या दृष्टीनं प्रत्येक मतदारसंघात संपूर्णपणे महिलांचं व्यवस्थापन असलेली मतदान केंद्र उभारण्यात येत आहेत. राज्यात अशा प्रकारची 440 मतदान केंद्र असतील. श्रोतेहो, राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका, स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण अकोला लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी 7:15 ते 7:30 वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल. धाराशिव जिल्ह्यातल्या सुमारे 2,994.54 हेक्टर शासकीय जमिनीची शेतकऱ्यांच्या नावावर खोटी नोंद करत ऑनलाईन सेवा केंद्र चालकांनी शासनाची आणि विमा कंपन्यांची फसवणूक केल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी 24 सेवा केंद्र चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात बीड जिल्ह्यातले 16, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले 2, परभणीतले 2, नांदेड 1 तसंच सोलापूर 1 आणि धाराशिव जिल्ह्यातल्या एका सेवा केंद्रांचा समावेश आहे. शासकीय जमिनीचे कोणतेही भाडेकरार किंवा संमतीपत्र नसताना सुमारे 1,170 शेतकऱ्यांच्या नावावर खोट्या नोंदी दाखवत हा पीक विमा या केंद्रचालकांनी भरला होता, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातल्या बोरस शिवफाटा इथं अंमली पदार्थांचा साठा जप्त करून 3 तरुणांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातले 3 जण 20 ते 23 वर्षांचे आहेत. त्यांच्याकडून 3 किलो 954 ग्रॅम गांजासह 1 वाहन, 3 मोबाईल फोन्स आणि इतर साहित्य असा 1,48,000 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. अस्ताना इथं सुरू असलेल्या कझाखस्तान आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत भारतीय खेळाडू अनुपमा उपाध्यायनं भारताच्याच ईशा राणी बारुआ हिचा पराभव करून विजेतेपद पटकावलं आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.